डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. रामनवमी निमित्तानं राहुरी शहरामध्ये रविवारी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढली गेली. अखंड हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित शोभायात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. शोभायात्रेची सुरुवात गाडगे आश्रम शाळेसमोरून झाली. त्यानंतर ही यात्रा भागीरथीबाई तनपुरे शाळेसमोरून जुना सरकारी दवाखाना मार्गे शनी चौक, मडगल्ली, आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शुक्लेश्वर चौक मार्गे निघून क्रांती चौकात विसर्जित झाले. या यात्रेदरम्यान विविध धार्मिक आणि जनजागृतीपर देखावे सादर केले गेले. तर लव जिहादवर जनजागृती करणारा देखावा विशेष आकर्षण ठरला. योगेश्वराची भव्य मूर्ती भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. संपूर्ण शोभायात्रेत प्रभू रामचंद्रांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ढोल ताशांच्या गजरात तरुणांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत रामनवमीचा आनंद साजरा केला. तर शहरातील विविध चौकांमध्ये नागरिकांनी शोभायात्रेचं स्वागत करत दर्शन घेतलंय. अखंड हिंदू समाजाच्या वतीनं या शोभायात्रेचं सुयोग्य नियोजन केलं गेलं. धार्मिक उत्साह, शिस्तबद्ध नियोजन आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे राहुरी शहरातील वातावरण भक्तिमय झालं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.